हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। काश्मीरहून 183 पर्यटकांना मुंबईत आणण्यासाठी 2 विमानांची सोय। 2 विशेष विमानानं पर्यटकांना मुंबईत आणणार। विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार उचलणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। संतोष जगदाळेंच्या पार्थिवावर पुण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। मुलगी आसावरी देणार मुखाग्नी। पुणेकरांकडून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी। पहलगाममधील हल्ल्याच्या विरोधात देशात संतापाची लाट। आज डोंबिवली, परभणी आणि मालेगावमध्ये बंदची हाक। जम्मू काश्मीरच्या उधमपूरच्या बसंतगडमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू। 4 दहशतवादी लपल्याची माहिती। विमान कंपन्यांचा मनमानी कारभार सुरूच। काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून जास्तीचे भाडे आकारणी। तिकीट दरात 4 ते 5 पटीनं वाढ। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक महाराष्ट्रात परतले। रात्री विशेष विमानानं सर्व प्रवासी स्वगृही दाखल। पहलगाम हल्ल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका। 90% पर्यटकांकडून हॉटेल्सचं बुकिंग रद्द। हल्ल्याचा पर्यटनावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता। पहलगाममधील हल्ल्यानंतर NIA कडून तपास सुरू। तपास यंत्रणा आज घटनास्थळी जाऊन करू शकतात सीन रिक्रिएशन। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा निर्दोष असल्याचा दावा। याचिकेवर आज बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात होणार सुनावणी। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील दोषी पुजाऱ्यांवर मंदिर संस्थांकडून कारवाईचा बडगा। पुजाऱ्यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश बंदी। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय।